हॅलो. आजचा टॉपिक आहे रिलेशनशिप गोल्स. आपल्या लाईफमध्ये एक्सेप्टेशन डेव्हलप करायला शिका. लोकांना एक्सेप्ट करा, कारण लोक कसेही असले तरी ते आपल्या लाईफमधले इम्पॉर्टंट पार्ट असतात. तुम्हाला जितके लोक माहीत असतील आणि त्यांना तुम्ही सकारात्मक दृष्टीने माहीत असाल, तितके तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात अधिक यशस्वी व्हाल. एक व्यक्ती तुमच्यासाठी योग्य वेळ, योग्य ठिकाण, तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं आणि तुमचं अनेक वर्षाचं कठोर परिश्रम वाचवणारं असं दार उघडू शकते. सो सर्व आपल्या लाईफमधले इम्पॉर्टंट आहेत, पण आपली त्यांच्यासोबत कधी ना कधी भांडणं होतातच, मिसअंडरस्टँडिंग होते. मग ते कसे सॉल्व करायचे? तर ॲन्सर इज ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे उपाय. अँड सेकंड इज रिव्हेंज, बदला. ट्रीटमेंटमध्ये प्रॉब्लेम बोलून किंवा समजावून सॉल्व होतो आणि प्रॉब्लेमचा दी एंड होतो. पण रिव्हेंज, बदला कधीच पूर्ण होत नाही आणि रिलेशन जोडण्याच्या ऐवजी तुटतात. सो तुम्हीच ठरवू शकता तुम्हाला कोणता उपाय ट्राय करायचा आहे. एमेट फॉक्सने एकदा म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला जर उद्धटपणे वागायचेच असेल तर अनोळखी व्यक्तीशी उद्धटपणे वागा. तुमचे शिष्टाचार तुमच्या कुटुंबियांसाठी राखून ठेवा. अँड दॅट इज राईट. कारण की आपल्याला जे व्यक्ती कामातच पडणार नाही त्यांच्यासाठी रिव्हेंज इज व्हेरी बेस्ट आन्सर. कारण त्यांना ट्रीटमेंटची भाषा कळतच नाही. आणि आणि रिलेशनशिप गोल्स अचीव असतील तरच सक्सेस झाल्यावर त्या सक्सेसचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे रिलेशन्स असतात. सो सेट गोल्स ऑफ गुड रिलेशन्स. ऑरिसन स्वेट मॉडर्न यांच्या मते तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा स्वतःविषयीचा अंदाज, स्वतःच्या मूल्यांचा अंदाज यावर तुमच्या परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो.